नमस्कार, मी बाळासाहेब सावंत आणि हे आमचे मित्र राहुल देवल आहेत. राहुल देवल यांचा मधमाशा पालनाचा व्यवसाय आहे आणि आता हा मधमाशाचा उद्योग केलाय. मधमाशाचा उद्योग कशा पद्धतीचा आहे हे मी तुम्हाला सांगतो. आज आपण देवल साहेबांच्या मधमाशी पालनाच्या फर्मवरती आलेलो आहोत आणि मला देवल साहेब सांगा, मधमाशाच्या भरपूर व्हरायटी आहेत, परंतु आता पाळीव म्हणून आपण किती व्हरायटी करू शकतो आणि फायद्याच्या कुठल्या आहेत? आपल्या शेतकऱ्यांना डाळिंबासाठी किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये पाळण्यासाठी कुठल्या व्हरायटी चांगल्या आहेत? मुख्यत्वे पाळण्यासाठी 2 व्हरायटी वापरल्या जातात. ही जी व्हरायटी आहे ह्याला ॲपिस मेलिफेरा असं म्हटलं जातं. ही युरोपियन जातीची व्हरायटी आहे आणि दुसरी सातेरी नावाची एक व्हरायटी जी भारतीय व्हरायटी आहे. मुख्यत्वे या दोन्ही व्हरायटी आपल्या पाळण्यासाठी वापरल्या जातात. त्याच्याशिवाय आग्या मधमाशा किंवा फुलोरी काटेरी मधमाशा या सुद्धा आजूबाजूला असतात, फक्त ते पेटीत पाळता येत नाहीत. या 2 मात्र पाळता येतात आपल्याला. तर मला सांगा, डाळिंबाच्या बागेमध्ये आता पराग करणं एक वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे पावसापासून होतं किंवा हवेतून होतं, परंतु उन्हाळ्यात पाऊस नसणार आहे, त्यावेळी वारा नसेल तरी परागकण होणार नाही. परंतु मधमाशी ही 12 महिन्यात तुम्हाला उपयोगाची होती. तर डाळिंबाचं एखादा आमची बाग आहे आणि त्यामध्ये जर परागकण नाही झालं तर ते फुल ड्रॉप होणार आहे आणि ड्रॉप झाल्यानंतर परत दुसरी कळी लागणार आहे आणि दुसरी कळीला सुद्धा परागकरणासाठी ह्यासाठी विलंब लागणार आहे. तर त्यासाठी महत्व कशा पद्धतीचं आहे थोडं सांगा. आता जे तुम्ही माध्यमात सांगितले सर, की वारा असेल किंवा पावसामुळे असेल काही तुम्ही सांगितलं, तर ते ही जी सगळी काही माध्यम आहेत त्याच्यात मुख्यत्वे मधमाशी हेच माध्यम आहे जे 90% काम करत असतं. म्हणजे मधमाशी असेल तरच ते कुठल्याही फळ पिकाचं परागीभवन असेल. म्हणजे डाळिंब असेल, आंबा असेल, कलिंगड असेल, काकडी, दोडका, वांगी, भेंडी, सूर्यफूल या सगळ्याचं परागीभवन असेल तर मधमाशीशिवाय पर्याय नाही. आणि काय झालं, निसर्गामध्ये पूर्वी फार मधमाशांची पोळी असायची नैसर्गिक, पण कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि झाडांची तोड यामुळे मधमाशा आपल्या शेताच्या पासून लांब निघून गेल्यात. त्यामुळे आता मधमाशांचे पेट्या आणून ठेवल्या तर हमखास परागीभवन होऊ शकते. हे मधमाशाचं घर आहे. यामध्ये भरपूर पेट्या आहेत. इथं तुम्ही 3-4 हजार पेट्या बघू शकता. यांनी भारत देशभर काम, यांचं गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणी भरपूर ठिकाणी पेट्या आहेत आणि मिरजमध्ये फॅक्टरी आहे मध बनवायची. मला एक सांगा, यामध्ये मधमाशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगळ्या, राणी माशी अंडी द्यायचं काम करते, मध गोळा करणाऱ्या काय माशा आहेत, काय संरक्षण करणाऱ्या माशा आहेत, यांचे एकामेकाला पाणी कुठं ह्याचं सांगण्याचं संकेत आहे, मध कुठं मिळेल ह्याचं संकेत आहे, सिलेक्शन, स्पॉट सिलेक्शन करणं आहे. हे कशा पद्धतीने आमच्या लोकांना सांगू शकेल? हा, आता ऍक्च्युअली कसं आहे की मधमाशांची पेटी आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो, त्याला मुख्यत्वे आपल्याला काय बघायला पाहिजे किंवा निसर्गात मधमाशा एखाद्या ठिकाणी जातात स्वतःहून, तर त्यावेळेला त्या काय बघतात, तर त्यांना मुख्यत्वे खाद्याची गरज आहे. खाद्य म्हणजे काय? पराग आणि मकरंद. काही फुलात पराग असतो, काही फुलात मकरंद असतो. पराग हा असतो मक्यामध्ये असेल किंवा सूर्यफुलामध्ये असेल. मकरंद मात्र काही ठराविक फुलं म्हणजे सूर्यफुल असेल, जांभूळ असेल अशा वेगळ्या ठिकाणी असतं. डाळिंबातनं पराग भरपूर असतो पण मध नसतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं, दोन्ही प्रकारची फुलं तिथं पाहिजेत. उन्हाळ्याच्या ठिकाण असेल तर सावली पाहिजे, थंडीचे दिवस असेल तर ऊन पाहिजे, त्यानंतर पाण्याची व्यवस्था पाहिजे जवळपास कुठेतरी. तर अशा सगळ्या गोष्टी जर तिथं असतील तर मधमाशा चांगल्या पद्धतीने तिथं राहतील पण आणि वाढतील पण. आणि मधमाशा एकामेकाला संकेत सुद्धा देतात. जर आपण यांना बोलता जर येत नसेल, आपल्याला सांगता येतं ह्या ठिकाणी तळ आहे किंवा ह्या ठिकाणी खाद्य आहे, या ठिकाणी मेस आहे, परंतु ह्या एकामेकाला त्यांचा 8 आकार आहे. छोटा 8 असेल, मोठा 8 असेल, जवळ असेल तर छोटा 8 असेल किंवा मोठा 8 असेल तर लांब पाणी मिळेल, खाद्य मिळेल. हे बरोबर. तर त्या ऍक्च्युअली काय आहे की त्यांच्यामध्ये काही सर्वे करणाऱ्या माशा असतात, ज्या त्यांच्यातल्या वयस्कर आहेत, वयान जास्त आहेत, त्यांच्याकडे ते काम असतं. त्या नवीन ठिकाणी गेल्यावर आजूबाजूला फिरून पहिल्यांदा सर्वे करतात आणि कुठल्या ठिकाणी खाद्य आहे, कुठल्या ठिकाणी पाणी आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन ते आता सर म्हणाले तसं ती आता आत कुटुंबामध्ये पास ऑन केली जाते माहिती. वॅगन डान्स म्हणतात 8 आकाराचा जो आहे तो, असं ते नाचत त्या त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन ती पोच करतात. त्यामध्ये ज्या मधमाशा आहेत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं जीवन आहे. कोण 2 महिने जगतो, कोण 6 महिने जगतो, कोण वर्ष 3 वर्ष जगतो. यामध्ये किती माशा आहेत आणि ह्यांचं कार्य आता काय होतं की लोकांना वाटतं मेन कुठून दूर बाहेरून गोळा केलं जातं, तर असा ऍक्च्युअली शास्त्रीय दृष्टिकोन नाहीये. कशा पद्धतीचं मेन गोळा केलं जातं आणि एका पेटीमध्ये किती माशा आहेत आणि मध कसा गोळा होतो सांगा. माशा अगदी संख्येने मोजणं शक्य नाही, पण आमची भाषा जी असते तर ती पोळ्यांवरची भाषा असते. म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग कॉलनीमध्ये, पेटीतल्या स्ट्रॉंग कॉलनी असेल तर ते 7 ते 8 फ्रेमवर, 7 फ्रेमवर अंदाजे कॉलनी असते. आणि आपण असं म्हणू शकतो की सर्वसाधारणपणे 5 ते 7 हजार मधमाशा त्याच्यावर अंदाजे असू शकतात. पण आमची भाषा ही पोळ्यांवरची, की किती पोळ्याची कॉलनी आहे, 7 पोळ्याची आहे का 3 पोळ्याची आहे का 5 पोळ्याची आहे, याच्यावर आम्ही ते सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मादी जी आहे ते अंडी देण्याचं काम करते. एका दिवसाला मादी किती अंडी देऊ शकते साधारणतः?
राणी माशी सर्वसाधारणपणे जर खाद्य भरपूर उपलब्ध असेल तर ती 2-2 हजार सुद्धा अंडी दिवसभरात घालते. आणि पोळं बनवण्याची ही जी कन्सेप्ट आहे, जर जवळ कुठं अन्न असेल तर ते साधारणतः पोळं 20-25 दिवसामध्ये पोळं पूर्ण होतं. आता ह्या 5 ते 7 हजार मधमाशा यामध्ये आहेत आणि ह्या पेटीची किंमत 3,500 रुपये. बरोबर. आमच्या सांगोला, आटपाडी, जत, कवठे, माकाळी, पंढरपूरच्या लोकांनी जर मागितलं तर आपण पोच करू शकतो. कमीत कमी 3,000 मासे असू शकतील आणि जास्तीत जास्त 5,000 असू शकतील. कशा पद्धतीची मासे आहे आणि कशा पद्धतीची वसाहत आहे, सगळ्या माशांचं कार्य आपण बघणार आहे. केवळ साहेब थोडं पेटी ओपन करूया. दाखव थोडं. या अशा फ्रेम असतात. सर्वसाधारणपणे 7 फ्रेमची कॉलनी आपण शेतकऱ्यांना देतो, जी स्ट्रॉंग असेल अशी. अशा पोळ्यावर या माशा असतात. हे जर तुम्ही बघितलं तर ह्या अशा कव्हर केलेल्या आहेत त्यांनी आणि त्याच्यामध्ये अशी त्यांनी अंडी वगैरे पण त्यांची इथे तुम्हाला दिसून येते. ह्या सगळ्यामध्ये एकच मादी माशी असते आणि एकच ती एक मादी माशी 2,000 अंडी टाकते. आणि हे जे मेन तयार आहे हे यांच्या अंगावरती जे खवले आहेत त्याच्यापासून ते त्याने काढून मेन तयार केलं जातं. बरोबर. मादी माशी. तर हे समोर आहे ती मोठी जी माशी आहे ही राणी माशी आहे आणि ह्या 7 फ्रेमची जी मादी आहे घरटा आहे यामध्ये साधारणतः 5,000 मासे आहेत आणि हीच फक्त मादी माशी आहे आणि हिचं अंडी टाकण्याचं काम आहे. हे सगळ्या मादी माशी सगळ्यापेक्षा थोडी मोठी दिसते आपल्याला. मधाची काय किंमत आहे काय सांगू शकाल? तुमच्या फॅक्टरी मिरजमध्ये त्यांची फॅक्टरी आहे, मधाची कशी किंमत? हा पाव किलोची बॉटल आहे आणि ही 140 रुपयाला आम्ही बॉटल देतो. वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे मध जर रोज खाल्ला तर त्याच्यातनं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स मिळतात, त्यामुळे ते आपल्या शरीराला उपयोगी आहे. मिरजून आलेले देवल साहेब, राहुल देवल साहेब यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. आणि हा माणूस आहे तो मधमाशा जगवण्याचं काम करतो. भारतभर यांचं फिरणं काम चाललेलं असतं. मधमाशा जशा पद्धतीनं शेळ्या मेंढ्या जसं बाहेर फिरवायला नेल्या जातात तशा गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, कलकत्ता या ठिकाणी वेगवेगळी पिकं असताना फिरवतात. देवल साहेब तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. धन्यवाद सर. नमस्कार, माझं नाव राहुल देवल. पेट्या या आता जुनी सांगोला इथं आहेत आणि कुणाला जर पेट्या जर हव्या असतील, डाळिंब शेतकरी असतील, कलिंगड शेतकरी असतील, तर त्यांनी मला नक्कीच संपर्क करा. 3,500 रुपये पेटीची किंमत आहे आणि तुम्ही इकडून माझ्याकडे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जास्त जर ऑर्डर असेल तर आम्ही तुमच्याकडे येऊन पोस्ट पण करू शकतो. मोबाईल नंबर आहे माझा 93 72 72 0400 9372720400. थँक्यू.